नमस्कार मंडळी. लॉ माइंडेड DNM मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे खरी लढाई कोर्टात केस जिंकल्यानंतर सुरू होते. बघा, कित्येक वर्षांपूर्वी प्रिव्ही काउन्सिलने जे म्हटलं होतं ना, ते आजही तंतोतंत खरं आहे. ते म्हणाले होते की भारतामध्ये पक्षकाराचे खरे त्रास हे डिक्री मिळाल्यानंतरच सुरू होतात आणि हे अगदी 100% खरं आहे. आता विचार करा, तुम्ही केस जिंकलात. ऑर्डर 20 प्रमाणे जजमेंट झालं, तुमच्या हातात डिक्रीचा पेपर आहे, पण समोरचा माणूस म्हणजे आपला जजमेंट डेटर तो आरामात घरी बसलाय आणि 1 रुपयाही द्यायला तयार नाही. मग आता काय काय करायचं अशा वेळी? तर इथेच कायद्याचं खरं शस्त्र बाहेर येतं आणि ते म्हणजे ऑर्डर 21 एक्झिक्युशन ऑफ डिक्री. तुम्हाला माहितीये, CPC मधली ही सगळ्यात लांबचक ऑर्डर आहे. तब्बल 106 रूल्स आहेत यात. हेच ते शस्त्र आहे जे हरलेल्या माणसाला पैसे द्यायला किंवा तुमची प्रॉपर्टी परत करायला भाग पाडतं. हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजूया. समजा डिक्री म्हणजे काय, तर एका रेस्टॉरंटचं टोकन. तुम्ही पैसे दिले, तुम्हाला टोकन मिळालं, म्हणजे जेवण मिळणं हा तुमचा हक्क आहे, बरोबर? पण ऑर्डर 21 म्हणजे एक्झिक्युशन, म्हणजे त्या काउंटरवर जाऊन भांडून आपलं जेवण मिळवण्याची जी खरी लढाई आहे ना. चला तर मग या दुसऱ्या लढाईत कोण कोण असतं आणि किती वेळात ही लढाई लढावी लागते, पाहूया या रणांगणाचे नियम काय आहेत ते. बघा, या खेळात 2 मुख्य खेळाडू आहेत. पहिला डिक्री होल्डर किंवा DH, म्हणजे जो केस जिंकलाय, ज्याच्या हातात ती रिकामी प्लेट आहे. आणि दुसरा जजमेंट डेटर म्हणजेच JD, जो केस हरलाय आणि ज्याच्याकडे डिक्री होल्डरचे पैसे किंवा प्रॉपर्टी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, डिक्री मिळाली म्हणजे शांत बसायचं नाही. लिमिटेशन ॲक्टनुसार तुम्हाला एक्झिक्युशनसाठी अर्ज करायला साधारणपणे 12 वर्षांचा वेळ मिळतो. त्यामुळे आपल्या विजयावर गाफील राहून चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोर्ट स्वतःहून काहीच करणार नाही. डिक्री होल्डरला स्वतः ऑर्डर 21 रूल 11 नुसार एक लेखी अर्ज म्हणजे एक्झिक्युशन पेटिशन फाईल करावी लागते. पहिलं पाऊल नेहमी डिक्री होल्डरलाच उचलावं लागतं. ओके, अर्ज तर फाईल केला, पण आता जजमेंट डेटरला पैसे द्यायला किंवा प्रॉपर्टी ताब्यात द्यायला भाग पाडणार कसं? त्यासाठी कायद्याने आपल्याला एक एक्झिक्युशन मेन्यू कार्ड दिला आहे. पाहूया त्यात काय काय आहे. तर मूळ प्रश्न हा आहे की आपण या JDला पैसे द्यायला किंवा प्रॉपर्टी द्यायला प्रत्यक्षात भाग पाडू शकतो, तरी कसं? कायदा आपल्याला कोणते मार्ग देतो? सेक्शन 51 आणि ऑर्डर 21 आपल्याला एक मस्त मेन्यू कार्ड देतात. यात काय काय आहे? प्रॉपर्टी ताब्यात घेणे, प्रॉपर्टी जप्त करून विकणे, अटक करणे आणि सिव्हिल जेलमध्ये पाठवणे, रिसिव्हर नेमणे आणि एक भारी ऑप्शन आहे, गार्निशी ऑर्डर. पहिला आणि सगळ्यात सरळ पर्याय, डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी. म्हणजे जर डिक्री एखाद्या घराची किंवा जमिनीची असेल तर कोर्ट थेट JDला सांगतं की ती प्रॉपर्टी DHच्या ताब्यात दे. आणि जर JDनी नाही ऐकलं तर पोलीस मदतीने ताबा मिळवून दिला जातो. सरळ भाषेत, माझं घर खाली कर. दुसरं ऑप्शन, अटॅचमेंट अँड सेल, म्हणजे जप्ती आणि विक्री. JD पैसे देत नाहीये, ठीक आहे, काही हरकत नाही. कोर्ट त्याची गाडी, TV, जमीन जे काही असेल ते जप्त करून त्याचा लिलाव करतं आणि त्यातून जे पैसे येतात ते डिक्री होल्डरला दिले जातात. तिसरा पर्याय जरा सिरियस आहे, अरेस्ट अँड डिटेन्शन. हो, कोर्ट JDला सिव्हिल प्रिझनमध्ये म्हणजे दिवाणी तुरुंगात पाठवण्याचा आदेश देऊ शकतं. पण एक मिनिट, ही क्रिमिनल शिक्षा नाहीये, तर पैसे द्यायला भाग पाडण्याचा हा एक मार्ग आहे. आणि चौथा एक खूपच क्लेवर ऑप्शन, गार्निशी ऑर्डर. समजा आपला JD कुठेतरी नोकरी करतो, तर कोर्ट थेट त्याच्या बॉसला म्हणजे गार्निशीला ऑर्डर देतं की JDचा पगार त्याला देऊ नका, तो थेट कोर्टात जमा करा. आहे की नाही एकदम जबरदस्त आयडिया? आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की कायदा फक्त जिंकणाऱ्याच्याच बाजूने आहे. पण तसं नाहीये. कायदा हरलेल्या व्यक्तीला म्हणजे आपल्या जजमेंट डेटरला सुद्धा काही प्रोटेक्शन देतो. चला तेही बघूया. मग प्रश्न असा येतो की JDने पैसे दिले नाहीत तर आपण त्याला सरळ उचलून थेट तुरुंगात टाकू शकतो का? आणि याचं उत्तर आहे, अजिबात नाही. कायदा मनमानी पद्धतीने चालत नाही. सर्वात आधी नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आणि हेच आहे ते संरक्षण. ऑर्डर 21 रूल 37 नुसार अटक करण्याआधी कोर्ट JDला एक शो कॉज नोटीस पाठवतं.
म्हणजे त्याला विचारलं जातं की तुला अटक का करू नये याचं कारण सांग. जेडीला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. आणि सगळ्यात महत्वाचा प्रिन्सिपल, नो प्रिझन फॉर पॉवर्टी. म्हणजे जर एखादा माणूस खरंच गरीब असेल आणि त्याच्याकडे पैसे फेडायला काहीच साधन नसेल, तर केवळ पैशांच्या डिक्रीसाठी त्याला तुरुंगात पाठवलं जाऊ शकत नाही. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपल्या लक्षात काय येतं? आपली डिक्री, जी सुरुवातीला फक्त एक कागदी वाहक वाटते, तिला खऱ्या अर्थाने शक्तिशाली वास्तवात कसं आणायचं हा प्रवास आपण पाहिला. तर हे अंतिम समीकरण पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. ऑर्डर 20 तुम्हाला फक्त हक्क देते, म्हणजे ते रेस्टॉरंटचं टोकन. पण ऑर्डर 21 तुम्हाला खरं वास्तव देते, म्हणजे तुमच्या हातात आलेलं जेवण. हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. एक्झिक्युशन इज द हँड्स अँड लेग्स ऑफ द लॉ. डिक्री जर कायद्याचं डोकं असेल, तर एक्झिक्युशन हे त्याचे हात आणि पाय आहेत, ज्यांच्याशिवाय कायदा काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्या डिक्रीला फक्त फाईलमध्ये पडून राहिलेला एक कागदी वाघ बनू देऊ नका. तिला खरी ताकद द्या. एक्झिक्युशन पिटिशन फाईल करा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.